त्यानंतर बेड मेथड, म्हणजे जर बेड बघितलं इथं तुम्ही की 12x4x2 या साईजचा एक बेड किंवा त्यामध्येच 10x4x2 अशा पद्धतीचा बेड येऊन आपण त्याला लाकडी सपोर्ट देऊन अशा पद्धतीने गांडूळ खत तयार करू शकतो. जर तुम्ही बघितलं इथं तर अतिशय चांगलं गांडूळ खत तयार होऊन याच्यामध्ये पण कल्चर चांगल्या पद्धतीने वाढलेलं तुम्हाला बघायला मिळेल. मग ह्या पद्धतीने जर करणार असेल तर ज्याला वर्मी वॉश कलेक्ट करायचं एका बाजूला, तो या पद्धतीने बेड लावून चांगल्या पद्धतीने वर्मी वॉश म्हणजे गांडूळ पाणी आणि गांडूळ खत दोन्ही तयार करू शकतो. ज्यांना समजा सिमेंटचा एखादा त्यांचा हे असेल, सिमेंटचा फ्लोरिंग केलेला असेल आणि हे जे सपोर्ट लावलेत लाकडी आपण अशा पद्धतीचे सपोर्ट जर लावणे शक्य नसेल तर ते गोल बेड घेऊन अतिशय उत्तम पद्धतीने गांडूळ खत तयार करू शकतात. जर तुम्ही बघितलं तर हा बेड आहे, याला कोणत्याही पद्धतीचा सपोर्ट दिलेला नाही आहे. याच्यामध्ये फक्त डायरेक्ट शेण टाकले आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर कल्चर जर बघितलं किंवा गांडूळ खत जर बघितलं तर अतिशय उत्तम कल्चर, अगदी हेल्दी कल्चर तुम्हाला बघायला मिळेल. किंवा गांडूळ खतसुद्धा अतिशय उत्तम, आता याचं कालच हार्वेस्टिंग झालं आहे तरीसुद्धा वरचा लेअर एक अतिशय उत्तम खताचा तयार झालेला तुम्हाला बघायला मिळेल.